ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असतानाच गेल्या 10 दिवसांपासून शहरात कचरा समस्येनं डोकं वर काढल्यानं नागरिक अक्षरशः हैराण झालेत. शहरात पाणी टंचाईच्या समस्येबरोबरच जागोजागी कचऱ्याचे ढीग लागत असल्यानं नागरी समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका पालिका प्रशासनावर होत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत नवी व्यापारी तसेच गृहसंकुल उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजप नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आहे. त्या तुलनेत पालिकेकडून पुरवण्यात येत असलेल्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिकेचे स्वतःचं धरण नसल्यामुळे पालिकेला विविध स्त्रोतांवर अवलंबून राहावं लागतंय. या स्त्रोतांकडून शहराला होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागल्यानं अनेक भागात टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अनेक गृहसंकुलांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय. ठाणे महापालिकेकडून कचरा प्रकल्प उभारण्यात आले असले तरी ते विविध कारणांमुळे बंद पडत असल्यानं शहरात कचरा समस्या निर्माण झाली आहे. अशाच प्रकारे गेल्या 8 दिवसांपासून शहरात कचरा समस्या निर्माण झाली असून अनेक संकुलांबाहेर कचऱ्याचे ढीग लागलेत. त्यामुळे नागरी समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका पालिका प्रशासनावर होत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत नवी व्यापारी तसेच गृहसंकुल उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसंच सुरू असलेली बेकायदा बांधकामं तात्काळ तोडण्यासाठी योग्य निर्देश द्यावेत अशी त्यांनी मागणी केली आहे. म्हणून ह्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं का ठाण्याच्या याच्या संदर्भात लोकांच्या नागरिक सुविधा संदर्भात बोजवारा वाजलेला आहे. त्यांना सांगितलं का बाबा असं त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये उल्लेख आहे का जोपर्यंत ही लोकसंख्या वाढत चालली आहे ठाणे शहराची, ठाणे महानगरपालिकेची, जोपर्यंत जी नागरिक आहेत त्यांना सुविधा भेटत नाही जोपर्यंत सुविधा भेटत नाही तोपर्यंत इतर नवीन बांधकामाला परमिशन देऊ नये असं मी त्यांना पत्र पाठवलेलं आहे. या शहरात वाहतूक प्रश्न आहे, वाहतुकी कोंडी आहे, खूप वाहतूक कोंडी बघितलं असेल तर शहरामध्ये फिरू शकत नाही अशी परिस्थिती. या शहरामध्ये पार्किंग नाही. या पार्किंग नाही म्हणजे आज बघा ना, तळावचं शहर बोलतात, तळावचं शहर तर तळावमध्ये तळावचं शहर राहिलंच नाही अशी परिस्थिती ह्या शहरामध्ये आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला सांगितलं का ठाण्याकडे तुमचं लक्ष राहिलं पाहिजे. ठाणे हे आपलंच आहे म्हणून ठाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ठाणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत मुद्रांक शुल्क, अनुदान, पाणीपट्टी, उपकर यासह इतर अशा महसुली उत्पन्नामध्ये 26 कोटींनी कमी अपेक्षित धरण्यात आला आहे. जिल्हा परिषद क्षेत्रातील गावे कल्याण डोंबिवली तसंच नवी मुंबई महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली असून या गावांमधूनच मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेला महसूल मिळत होता. मात्र पालिका क्षेत्रात ही गावं गेल्यानं जिल्हा परिषदेला आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातील महसुली उत्पन्नात घट अपेक्षित धरण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचा 2025-26 या वर्षाकरिता 108.93 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुघे यांनी मंगळवारी बीजे हायस्कूल येथील सभागृहात सादर केला. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मुद्रांक शुल्क अनुदानापोटी 88 कोटी 60 लाखांचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं होतं. त्यापैकी वर्षअखेरपर्यंत 88 कोटी 89 लाख रुपयांचा महसूल मिळेल असा जिल्हा परिषदेला अंदाज आहे. असं असलं तरी यंदाच्या मुद्रांक शुल्क अनुदानापोटी 72 कोटी 61 लाख रुपयांचं महसुली उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले. तसंच गेल्या वर्षी पाणीपट्टी उपकारापोटी 10 कोटींचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं असलं तरी 17 कोटी रुपयांचा महसूल मार्च अखेरपर्यंत जमा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तरीही यंदाच्या वर्षी पाणीपट्टी उपकारापोटी 10 कोटींचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलंय. अशाच प्रकारे गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण महसुली उत्पन्न 26 कोटी रुपयांनी कमी धरण्यात आले. पालिका क्षेत्रात ही गावं गेल्यानं जिल्हा परिषदेचा महसूल आर्थिक फटका बसत असून यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची उत्पन्न वसुली कमी धरण्यात आली आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा संपली आहे. त्यामुळे अनेकांनी गावी पर्यटनाला जाण्याचे बेत आखायला सुरुवात केली आहे. थंड हवेच्या ठिकाणी गावी जत्रा आणि महोत्सवाला जाण्याकरिता ठाणेकरांनी 15 दिवस आधीच नियोजन केले. परंतु त्याच वेळी दुसरीकडे घरफोडी करणाऱ्या टोळ्या देखील सक्रिय होऊ लागल्यात.
त्यामुळे घरं बंद करून बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी योग्य काळजी घेऊन बंद घरांवर तिसऱ्या डोळ्याची नजर ठेवण्याची तजवीज करावी असे निर्देश ठाणे पोलिसांनी दिले आहेत. 10वी-12वीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. पुढील काही दिवसात शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षाही संपणार आहेत. शालेय परीक्षाही संपायला आल्या. त्यांनी फिरायला, गावाला जाण्याचा बेत आखायला सुरुवात केली आहे. त्यासाठी एसटी आणि रेल्वेचं बुकिंग जोरात सुरू आहे. याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी चोऱ्या, दरोडे, घरफोड्या करणारे आरोपी देखील सक्रिय होतात. ही बाब लक्षात घेत ठाणे पोलिसांनी नागरिकांसाठी बंद घराची काळजी कशी घ्यायची याबाबतचे निर्देश जारी केलेत. हे निर्देश सोसायट्यांना देण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या निर्देशानुसार गुन्हेगारांना पकडण्याच्या ठिकाणी गस्त घालून पोलीस कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. देखील जागरूक नागरिकाची भूमिका बजावण्याची अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम आक्रमक केली असून गुरुवारी वर कारवाई करण्यात आली आहे. ब्रह्मांड फेज 3, लोढा क्राउन, दोस्ती कोरोना आदी ठिकाणी कारवाई करून एका दिवसात या भागातून 50 लाख रुपयांच्या बिलांची जागेवर वसुली करण्यात आली आहे. पाणी बिल व दोस्ती कोरोना सोसायटी त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी 8,67,000 रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणी पुरवठा लगेच सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे बाळकुम येथे लोढा क्राउन आणि परिसरातही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित सुमारे 13,51,000 रुपयांच्या बिलाच्या रकमेचे धनादेश दिल्यावर त्यांचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार. पाणी पुरवठा विभागानं या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या 225 कोटी रुपयांपैकी 127 कोटी रुपयांची वसुली केली आहे. थकबाकीवरील प्रशासकीय आकार, दंड आणि व्याज यांच्यावर लागू असलेली 100% माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही. या अभय योजनेची मुदत 31 मार्च पर्यंतच असल्याचंही पवार यांनी सांगितलं. पर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार असल्याचं उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडलं जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडलेत. ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी. दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी. कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा. कल्याण पुणे लोकल करावी. दिवा वसई लोकल सेवा वाढवावी. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी काही जागा, प्रवाशांना अनेक सोयीसुविधा देण्याच्या विविध मागण्या ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत केल्या आहेत. लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करताना खासदार नरेश मस्के यांनी ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, सोयी सुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या केल्या. भारत प्रवासाची सुविधा नाही तर ती भारताच्या प्रगतीचा वेग आहे. एक ठाणेकर म्हणून माझ्या मनात या मंत्रालयाबद्दल एक विशेष स्थान आहे, कारण आजपासून सुमारे 172 वर्षांपूर्वी भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. तो ऐतिहासिक क्षण आजही ठाणेकरांच्या आठवणीत जिवंत आहे. आता 170 वर्षांनंतर
देशाची पहिली बुलेट ट्रेनही ठाणे मार्गे मुंबईला जाणार आहे। विशेष म्हणजे मुंबई ठाणे दरम्यान देशातील पहिली अंडर सी टनेल म्हणजेच समुद्राखालून जाणारा बोगदा बांधण्याचं ऐतिहासिक कामही सुरू झाले। हे आधुनिक तंत्रज्ञान आजपर्यंत फक्त जगभरात केवळ 5 देशांकडे होतं, परंतु आता भारतही त्या यादीत समाविष्ट झालाय। हे शक्य झालं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि संपूर्ण रेल्वे विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे। त्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचं कौतुक केलं। ठाणे पूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेचा विद्यार्थी आर्यन देवळेकर याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीनं आर्यनचा आज सन्मान करण्यात आला। ठाणे पूर्वेत राहणारा 22 वर्षीय आर्यन देवळेकर सेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली। त्यानंतर चेन्नई येथे 1 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण करून 8 मार्च रोजी आर्यन याची आसाम रेजिमेंट येथे लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे। ही बाब शाळेसाठी अभिमानाची असल्यानं ठाणे पूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं लेफ्टनंट आर्यन देवळेकर याचा आज सन्मान करण्यात आला। यावेळी पीई सोसायटी इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती यादव, पीई सोसायटी इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक दादा कर्णवर आणि सोसायटीचे आजीव सभासद रेखावा कुमार आर्यन देवळेकर याचे पालक हर्षद देवळेकर आणि मानसी देवळेकर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना लेफ्टनंट आर्यन देवळेकर यांनी मुलांनी स्वप्न पाहिली पाहिजे, कारण स्वप्न नक्की पूर्ण होतात असं सांगितलं। आपण देखील असंच स्वप्न पाहिले आणि परिश्रम घेतले आणि आज आपण लेफ्टनंट झालो आहोत। सुरुवातीपासूनच शाळेच्या शिक्षकांचं मार्गदर्शन आणि कुटुंबियांची साथ मिळाली म्हणून आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकलो असं सांगून शाळेतील जुन्या आठवणींनाही त्यानं उजाळा दिला। स्टार्ट बोला ठीक आहे। तर आज पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी माझा सत्कार झाला। त्यासाठी मी खूप जास्ती शाळेचे आभार मानतो आणि जे शाळेचे प्रिन्सिपल आहेत दादा कर्णावट सर यांचे पण खूप आभार मानतो की त्यांनी या शाळेच्या एका मुलाला, जो मुलगा शाळेच्या अशा ज्या गॅदरिंगमध्ये भीडमध्ये होता, त्या मुलाला आज तो त्यांचा मुलगा जो आज लेफ्टनंट झाला त्याच्यासाठी त्यांनी बोलावलं, त्यासाठी खूप जास्ती त्यांचे आभार। आणि या स्कूलनी नेहमीच मोटिवेट केलेलं आणि लहानपणापासूनच प्रभाव मिलिटरी स्कूलमध्ये मी होतो। सो प्रभाव मिलिटरी स्कूलचे पण खूप जास्ती धन्यवाद की त्यांनी अशा या स्कूलमधून आम्हाला प्लॅटफॉर्म दिला, त्याच्याने आम्ही स्वप्न बघू शकलो की आर्मीमध्येही आपण जाऊ शकतो। तर माझी सुरुवात अशीच झाली प्रभाव मिलिटरी स्कूलपासून। सो प्रभाव मिलिटरी स्कूल या संस्थेमुळे इकडे मुलांना खूप चांगला ट्रेन केलं जातं आणि त्यांना एक बेसिक डिसिप्लिन दिली जाते। सो माझा प्रवास असा होता की UPSCची एक्झाम क्लिअर केल्यानंतर मी SSB फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झालो आणि माझी ऑल इंडिया रँक 54 आली।